नमस्कार, मी विलास महल्ले. जी न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबरला मतदान घेण्यात आलं होतं. न्यायालयीन आदेशामुळे 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी ही 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. अखेर निकालाची उत्सुकता ही उद्या रविवारला संपणार आहे. उद्या 21 डिसेंबरला मतमोजणी होऊन मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा ही सज्ज झाली आहे. घाटंजी येथील संत मारुती महाराज सांस्कृतिक भवनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्यक्ष 10 कर्मचारी असणार आहे, तर मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेत एकूण 30 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया ही 4 फेऱ्यामध्ये होणार आहे. ईव्हीएम वरील मतमोजणीसाठी एकूण 5 टेबल असणार आहे. टपाली मतमोजणीसाठी 1 टेबल असणार आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये एक छोटेखानी सभा घेऊन मतमोजणीच्या वेळी शांतता भंग होणार नाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आज सायंकाळपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. घाटंजी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार हे निवडणूक रिंगणात होते. नगराध्यक्ष पदाची माळ मतदारांनी कुणाच्या गळ्यात घातली हे उद्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवकांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्या निकालाचे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसोबतच मतदारांनाही उद्या येणाऱ्या निकालाची उत्सुकता ही लागून राहिली आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.